मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे मूड स्विंगवर धोके घेणारे आपले आयुष्य. काय ते बघूया. आपल्या शरीरात अनेक प्रकारची रसायने असतात, व्हेरी गुड, जी आपल्या वागण्यावर परिणाम करीत असतात. पहिलं काय बघूया, डोपामाइन. डोपामाइन काय प्रकरण बघूया. डोपामाइन एक न्यूरोट्रान्समीटर म्हणून शरीरात उपस्थित असणारे रासायनिक संयुग आहे, व्हेरी गुड, ज्याला आनंद देणारे ट्रान्समीटर असे म्हटले जाते. व्हेरी गुड. मूड, अभ्यास, एकाग्रता, झोप, स्मृती या घटकांवर या डोपामाइनचा प्रभाव असतो. व्हेरी गुड. डोपामाइन कमी झाल्यास कामात चालढकल करणे, निरुत्साह वाढणे, झोप न येणे, मूड स्विंग, विश्राळूपणा, लक्ष केंद्रित न करता येणे, गोड खावेसे वाटणे. डोपामाइनची पातळी वाढविण्यासाठी मोठ्या ध्येयाचे छोटे छोटे भाग करून कृती करायला हवी. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो. ही छोटी छोटी ध्येये पूर्ण झाली की डोपामाइनचा स्त्राव सुरू होतो. म्हणजे ध्येय संपण्यापूर्वी दुसरे ध्येय समोर ठेवणे आवश्यक असते. पहिले ध्येय संपण्यापूर्वी दुसरे ध्येय समोर ठेवणे आवश्यक असते. पुढे बघूया. त्यासोबतच संगीत, छंद जोपासणे, त्यासोबत संगीत, छंद जोपासणे, ध्यान, व्यायाम, आहार विहारात योग्य बदल करणे आवश्यक ठरते. व्हेरी गुड. पुढचा बघूया मित्रांनो. ऑक्सिटॉक्सिन. ऑक्सिटॉक्सिन काय ते प्रकरण बघूया. ऑक्सिटॉक्सिन काय प्रकरण आहे बघूया. याला लव हार्मोन्स म्हणून ओळखले जाते. व्हेरी गुड. हे विश्वास, मानसिक स्थैर्य, नातेसंबंध शिथिल होण्याच्या क्रियेवर प्रभाव टाकते. व्हेरी गुड. ऑक्सिटॉक्सिन भावनिक स्मृतींना स्फूर्ती देते. व्हेरी गुड. याच्या कमतरतेमुळे जवळीकतेचे नातेसंबंध प्रस्थापित करण्यात अडथळे येतात. याच्या कमतरतेमुळे जवळीकतेचे नातेसंबंध प्रस्थापित करण्यात अडथळे येतात. पुढे बघूया. नातेसंबंधाचा विश्वास कमी होतो. प्रेमात पडलेल्या व्यक्तींमध्ये ऑक्सिटॉक्सिनची पातळी पहिल्या 6 महिन्यात जास्त दिसून येते. व्हेरी गुड. असे एका संशोधनाअंती कळून आले आहे. ऑक्सिटॉक्सिनची पातळी वाढवायची असल्यास मैत्री करायला हवी, प्राणी पाळायला हवे, याचे लाड करायला हवेत. अरे वा. पुढे बघूया मित्रांनो. सेरोटोनिन. आता हे सेरोटोनिन काय ते बघूया. सेरोटोनिन हे पचन संस्थेत प्रामुख्याने सापडते. हे नैसर्गिकरित्या मूड स्विंग कमी करण्याचे काम करते. आनंदी, शांत, भावनिकरित्या स्थिर चिंता कमी करण्याचे काम सेरोटोनिन करते. व्हेरी गुड. सेरोटोनिन कमी झाल्यास हातपाय थरथरणे, अतिसार, डोकेदुखी, गोंधळून जाणे, तर गंभीर लक्षणांमध्ये स्नायू ताठर होणे, दुखणे, उच्च रक्तदाबाचा त्रास होणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, हृदयाच्या ठोक्याची गती वाढणे, अंगावर काटा येणे अशी लक्षणे दिसतात. एकटेपणा वाटतो, चिंता वाढते. सेरोटोनिनचे प्रमाण वाढविण्यासाठी रोज कोवळ्या उन्हात फिरायला हवे, सामाजिक कार्यात सहभाग घ्यायला हवा, व्यायाम, आहार आणि ध्यानधारणेचा समावेश जीवनशैलीत करणे आवश्यक आहे. अरे वा. व्हेरी गुड. आणखी पुढे बघूया मित्रांनो. आनंदी, लक्ष केंद्रित करायला मदत करणारे हे रासायनिक चिंता दूर ठेवते. व्हेरी गुड.
आणि वेदनाशामक गोळ्यांचे काम करते. अरे वा वा, छान. याच्या कमतरतेमुळे तीव्र वेदना, बेफिकिरी स्वभाव, जोखीम घेण्याची वृत्ती वाढते, व्यसनाधीनतेकडे कल वाढतो, शारीरिक मानसिक दुखणे वाढते आणि चिंता वाढते. अरे बापरे. एन्डॉर्फिन्स नैसर्गिकरित्या वाढवायचे असेल तर व्यायाम करणे, भरपूर हसणे, डार्क चॉकलेट खाणे, तसेच मसाज थेरपी घेतल्याने फायदा होतो. अरे वा. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.